गरमागरम कडक अशी बाजरीची भाकरी प्रत्येकानेच खाल्लेली असेल, पण कधी बाजरीचं सूप पिलंय का? आज आपण विंटर स्पेशल एकदम टेस्टी आणि हेल्दी असं बाजरीचं सूप बनवणार आहोत। तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही हे सूप नक्कीच पिलं पाहिजे। हे सूप इतकं टेस्टी असतं की हे बनवून पिल्यानंतर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन चायनीज सूप पिणंही विसरून जाल। हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण विंटर स्पेशल एकदम टेस्टी आणि हेल्दी बाजरीचं सूप बनवणार आहोत। सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून म्हणजेच 2 मोठे चमचे बाजरीचं पीठ। सूप बनवण्यासाठी घरी भाकरी बनवण्यासाठी दळून आणलेलं बाजरीचं पीठ तुम्ही वापरू शकता, आणि जर तुमच्याकडे बाजरीचे पीठ नसेल तर तुम्ही बाजरी मिक्सर मध्ये वाटून ती चाळून घेऊ शकता। मी हे पीठ मिक्सरवरतीच दळून चाळणीने चाळून घेतलेलं आहे। सूप बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। बाजरीचे पीठ भाजून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला पिठाला अशा प्रकारे कंटिन्युअसली हलवत भाजून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपले पीठ कढईच्या बुडाशी चिटकणार नाही व एकदम छान व्यवस्थित भाजलं जाईल। बाजरीचं पीठ भाजलं की छान सुगंध यायला लागतो। पिठाने थोडासा रंग बदलला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपल्याला हे पीठ खूप जास्त तांबूस रंगावरतीही भाजण्याची गरज नाही। आता आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे। थंड होण्यासाठी आपल्याला या पिठाला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपलं भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ थंड झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सूप बनवते वेळी गरम पाण्यामध्ये पीठ घालून घेऊ शकता, पण त्यामुळे गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे थोडं थंड पाणी घेऊन त्यामध्येच बाजरीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये हाफ टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। आपल्याला सूप बनवण्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, फक्त आलं व लसूण भाजलं जाईल इतकंच तेल आपल्याला वापरायचं आहे। आता आपलं तेल छान तापलं गेलं आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ 1 चमचा आलं व लसणाची पेस्ट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता व जिरे घालून घेऊ शकता। सूप बनवण्यासाठी आपल्याला आलं व लसूण खूप जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही। अगदी थोडंसं परतलं की आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपलं आलं व लसूण थोडंसं परतलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। आपल्याला 1.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे। अर्धा कप पाणी मी बाजरीचे पीठ खलवून घेण्यासाठी वापरलेलं आहे। अशा प्रकारे आपलं 2 कप सूप तयार होईल। आता आपण यामध्ये ऍड करून घेऊ चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट। तुम्हाला सूप किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखट ऍड करून घेऊ शकता। 1/4 टीस्पून हळदी पावडर, 1 टीस्पून किसून घेतलेला गूळ, 1 टीस्पून लिंबाचा रस। लिंबाचा रस घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। आता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण याला बाजरीचं सूप म्हणतोय, पूर्वी याला बाजरीची पेज म्हणायची व करण्याची पद्धतही थोडीशी वेगळी असायची। बाळंतिणीला देण्यासाठी हे सूप वापरलं जायचं, त्यामुळे यामध्ये तिखट व आलं वगैरे वापरायचे नाहीत। आजारी व्यक्तींना वगैरे गूळ व सेंधव मीठ घालून हे सूप दिलं जायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालून घेऊ शकता। आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला यामध्ये थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं बाजरीचं पीठ एका हाताने घालून दुसऱ्या हाताने हलवून घ्यायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे एका हाताने मिक्स करून घेतलेलं बाजरीचं पीठ टाकून दुसऱ्या हाताने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या सूपमध्ये गुठळ्या होणार नाहीत। आपलं सूप एकदम छान एकसंध होईल।
या ठिकाणी आपलं बाजरीचं पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला याला 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। मिक्सरवरनं काढलेलं पीठ थोडंसं मोठं येतं, त्यामुळे आपल्याला याला 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यावं लागतं। जर तुम्ही गिरणीवरून दळून आणलेलं पीठ असेल तर अगदी 2 ते 3 मिनिट सूप उकळलं तरीही बस होतं। या ठिकाणी आपलं एकदम हेल्दी आणि टेस्टी असं बाजरीचं सूप बनून तयार झालेलं आहे। तुम्हाला आता हे थोडंसं पातळ वाटू शकतं, पण हे सूप थोडंसं थंड झालं की याला एकदम छान घट्टपणा येतो। 2 कप पाण्यासाठी 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्ही जास्त बाजरीचं पीठ वापराल तर आपलं सूप एकदम घट्ट होईल। जर तुम्ही बाजरीचं सूप बनवून पाहतेवेळी तुम्हाला सूप खूप जास्त घट्ट झाला आहे असं वाटलं तर थोडंसं पाणी बाजूला उकळून तुम्ही त्यामध्ये ॲड करून परत एक वेळा उकळी काढून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला बाजरीचं सूप खूप जास्त पातळ झालं आहे असं वाटलं तर गॅसची फ्लेम एकदम फुल करून तुम्हाला 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी इव्हॅपोरेट होईल व आपल्या सूपला एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येईल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।